अभिगोटकर कोकण युवा सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष। आपण एक नवीन संकल्पना सुरू केली, तुम्हाला त्याची कल्पना आहेच। आपण जिव्हाळा नामक एक वृद्धाश्रमाची स्थापना करत आहे आणि त्यासाठीच आमचे मित्र आणि आपल्या कार्यकारिणी सदस्य रुपेशजी कोलते यांनी आपल्या आश्रमसाठी एक फॅन सिलिंग फॅन गिफ्ट करत आहेत किंवा ते देऊ इच्छित आहेत, तर त्यांनी तो आपल्याकडे दिला आहे। आणि बाकीची जी संकल्पना आहे ती तुम्हाला वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावतच राहू। तर बाकीचं जे आहे ते रुपेश कोलते तुम्हाला। नमस्कार मित्रांनो, बघा आपण मला जाणता, मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते। माझा नेहमी प्रयत्न असतो की व्यवसायाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सामाजिक काम करणं आणि हे सामाजिक काम आपल्या इतर माझा कॉन्टॅक्ट वर्ग आहे, माझा ग्राहक वर्ग आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं। तर मी आज गेल्या 4-5 वर्षापासून व्यवसाय करतो, त्या व्यवसायाच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल सामाजिक काम करतोच आहे। पण गेल्या 2 वर्षापासून ही जी कोकण युवा संस्था आहे त्या संस्थेबरोबर सुद्धा मी अटॅचमेंट आहे। नुकतीच माझी एक गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आमचे अभिकोटकर आहेत, त्यांनी आपल्या कोर टीमवरती माझी निवडणूक केली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देत। आणि जो कोकण उद्योजक लॉबी आहे त्याचा मला प्रमुख पद दिलं आहे। तर मी असं कुठलं पद मिळावं ह्यासाठी कधी काम नाही केलं। मी आजही माझ्यामार्फत काम करतच असतो। तर आता आपली ही कोकण युवा सेवा संस्था आहे, या संस्थेचा नवीन उपक्रम आपण जानेवारी महिन्यापासून चालू करणार आहोत। आपल्या वांगणी, जो बदलापूरच्या पुढचं स्टेशन आहे, त्या वांगणीपासून एक 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती एक जे वयोवृद्ध आहेत त्यांना आपण काही लोक म्हणजे घरोघरी वयोवृद्ध असतात, त्यांना संगोपन नीट करता यावं त्यासाठी आपण एक जिव्हाळा नामक एक वृद्धाश्रम चालू करत आहोत। तर त्यासाठी आपल्या सगळ्यांची आम्हाला साथ हवी त्यामध्ये। ओके, तर माझ्याकडनं मी त्यांना आज ते विरारला आलो होतो, माझ्या डिस्ट्रीब्युटरमार्फत ऑर्डर होत्या त्या पोच करण्यासाठी। तर त्या माझ्या डिस्ट्रीब्युटरमार्फत मी त्यांना एक सिलिंग फॅन दिला। तर मागाशी मी त्याचा फोटो आणि त्यांनी मला आभारपत्रक दिलं आहे, तो हा मी व्हिडिओच्या मार्फत अटॅच करेनच। पण मी माझ्या इतर ज्या महाराष्ट्रातल्या ग्राहक वर्ग आहे, माझे मित्रमंडळी आहेत, त्यांना मी आव्हान करेन की मित्रांनो बघा, मी असा हा सिलिंग फॅन त्यांना भेट म्हणून दिलेला आहे। मी हे माझा आश्रम स्वतःचा समजतो आहे, तर बाबा हे माझ्याकडनं फुलाची पाकळी या स्वरूपामध्ये असं एक भेट दिली आहे आश्रमाला। तर मी तुम्हालाही आव्हान करेन, तुम्ही अशी 2 प्रकारे आमच्या या आश्रमामध्ये मदत करू शकता। एक तर तुम्ही आर्थिक स्वरूपात दिलीत, तर त्यासाठी असं काही हे नाही आहे की एवढेच दिले पाहिजे आणि तेवढेच दिले पाहिजे। तुम्ही 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये किती तुम्ही तुमच्याकडून फुलाची पाकळी देऊ शकता। त्यामध्ये तुम्हाला आपल्या कोकण युवा संस्थेचं रीतसर तुम्हाला एक रिसिप्ट दिलं जाईल। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कुठली देणगी याच्या 800 रुपयामध्ये जर भेट द्यायची तर त्याला पण तुम्ही भेट देऊ शकता। मग घरामध्ये तुमची काय बाबा स्टीलची भांडी असतील, टाकी असेल किंवा पंखा असेल किंवा अजून काही, तर जेव्हा तुम्ही वस्तू देता तेव्हा तुम्हाला हे आमच्या या कंपनीकडून अशा प्रकारे आभारपत्रक दिलं जातं आणि तुमचं एक आभार पण मानलं जातं तिथे। तर अशा प्रकारे आपली ही एक सामाजिक शैक्षणिक संस्था आहे कोकणातली, जी कोकणातल्या लोकांसाठी काम करते। मग त्यामध्ये व्यवसाय असेल किंवा अजून वेगवेगळे विषय असतील। आमचे अभिसर गेल्या 3-4 वर्षापासून ह्या आमच्या अशा कोकणातल्या युवा उद्योजकांसाठी कोकणी लोकांसाठी काम करतात। आताही आपली एक नवीन गेल्या 2 महिन्यापासून आपली कोण होणार कोकणची क्वीन हा आम्ही जो फेसबुकवरती ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली होती, त्याचा आम्ही महाअंतिम सोहळा 19 जानेवारीला संध्याकाळी भांडुपला 5 ते 10 ह्या वेळेमध्ये सादरीकरण करणार आहोत। त्यामध्ये आम्ही एक 10 टॉप लिस्ट निवडले आहेत। तर त्यामध्ये सुद्धा कोण होणार उद्योजक कोकण क्वीनमध्ये आपण उद्योजकांना, व्यावसायिकांना तिथे आपण 10 स्टॉल अवेलेबल करून दिले आहेत। तर मी माझ्या मित्रांना हेही आवाहन करेन, जर आपण व्यावसायिक आहात, मुंबईकर आहात, मुंबईच्या उपनगरांमधले आहात, तर व्यवसाय वाढीसाठी आपण तिथे तुमचा स्टॉल अवेलेबल करू शकता। एकदम कमी दराचे ठेवले आहेत। जर तुम्हाला स्टॉल हवा असेल तर आपण 1000 रुपये चार्ज ठेवले आहेत आणि जर तुम्हाला तुमचा बॅनर किंवा स्टँडी लावायची असेल तर आपण 500 रुपये चार्ज ठेवले आहेत। त्याने तुम्हाला काय होईल, तुम्हाला कॉन्टॅक्ट तुमचा वाढेल। आपण त्याचं यूट्यूबवरती लाईव्ह प्रेक्षेपण करणार आहोत। चांगले आपण यूट्यूबर त्याच्यामध्ये तिथे बोलवले आहेत, तर ते त्यांच्या यूट्यूबवरती त्यांचं त्या लाईव्ह सोहळ्याचं प्रक्षेपण करणार आहेत। तर अशा पद्धतीने आपली कोकण युवा सेवा संस्था काम करत असते। तर नक्की तुम्ही आम्हाला सगळ्यांनी साथ द्या, अशा आमच्या ह्या चांगल्या उपक्रमांना साथ द्या आणि तुमचं हे आभार किंवा तुमचे आशीर्वाद आमच्या ह्या कोकण युवा संस्थेच्या नेहमी पाठीशी राहू द्या। एवढंच बोलून इथे थांबेल। धन्यवाद।